भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथे झालेल्या प्रतिनिधीस्तरीय चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये ऊर्जा, संरक्षण, आरोग्य या क्षेत्रातील सहकार्यासाठी 7 विविध करारांवर स्वाक्षऱ्या. श्रीलंकेत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराकुमारा दिसानायके यांनी केलं उद्घाटन. श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कारानं पंतप्रधान सन्मानित. भारताकडून श्रीलंकेला अनेक विकास प्रकल्पांसाठी अनुदान जाहीर. प्रत्येक संकटात भारत श्रीलंकेच्या पाठीशी. पंतप्रधानांचं संयुक्त पत्रकार परिषदेत आश्वासन. भारताची सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्याला धोका पोहोचेल अशी कुठलीही कृत्य श्रीलंकेच्या भूमीवर होऊ दिली जाणार नाहीत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराकुमारा दिसानायके यांची ग्वाही. जनतेशी सर्वाधिक संपर्क असणारा विभाग म्हणून महसूल विभागाच्या कामगिरीवर सरकारचं मूल्यमापन होतं. महसूल अधिकारी कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. धर्मादाय विभागाच्या कामात पारदर्शकता येऊन त्याचा रुग्णांना संपूर्ण लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातल्या आरोग्य विभागाशी त्याला जोडलं जाणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. तेलंगणात 86 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सरकारच्या नक्षलविरोधी मोहिमेला मिळालं मोठं यश. सोन्याप्रमाणेच चांदीचं हॉलमार्किंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन. सोन्याच्या हॉलमार्किंगच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या पार्थिवावर मुंबईत जुहू इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.